माहितीसाठी। आता वळणार आहोत पुन्हा एकदा फास्ट न्यूजकडे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून हसन मुश्रीफांनी महत्त्वाचं विधान केलंय। जमेल तिथे महायुती आणि जमेल तिथे स्वबळावर लढणार आहोत असं हसन मुश्रीफ म्हणाले। शेवटी आम्ही एकत्र लढणार आहोत असंही मुश्रीफ म्हणाले। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये महायुती की स्वबळ हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे। यापूर्वी अनेक वेळा आमच्याही बैठका झालेल्या आहेत आणि शेवटी एकत्र लढायचं असल्यामुळं जिथं आमचं जमेल तिथं युतीनं, न जमेल तिथं स्वबळावर आणि एकमेकावर टीका न करता झेंडा युतीचा फडकवायचं ठरलेलं आहे। बुलडाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावामध्ये जगदंबा देवी विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले। अज्ञातानं विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक केल्यानं वाद निर्माण झाला होता। या तणावानंतर 5 मंडळांच्या विसर्जन मिरवणूक एकाच ठिकाणी थांबवण्यात आल्या। दरम्यान या घटनेनंतर गावामध्ये तणावाचं वातावरण आहे। दरम्यान गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी। काल रात्रीच बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर या गावामध्ये खरं तर देवीच्या विसर्जन मिरवणुकीत एका समाजकंटकांनी दगडफेक केली आणि त्यानंतर गावात मोठा तणाव निर्माण झाला होता। या ठिकाणी आपण बघू शकतोय की समाजकंटकांनी दगडफेक केल्यानंतर विसर्जन मिरवणूक ही थांबून होती। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दगडफेक झालेली आहे। पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी हस्तक्षेप केला आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं। मात्र गावात तणावपूर्ण परिस्थिती होती आणि ज्या समाजकंटकांनी दगडफेक केली, विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक केली, त्यांना अटक केल्याशिवाय देवीचं विसर्जन आम्ही करणार नाही काहीशी अशी भूमिका गावातील या 5 ते 7 विसर्जन मंडळांनी घेतली होती आणि त्यानंतर मोठा तणाव निर्माण झाला होता। सध्या जरी गावात शांतता असली तरी तणाव मात्र कायम आहे। सध्या पोलीस या परिस्थितीचा संपूर्ण चौकशी करत आहे आणि चौकशी केल्यानंतर अजूनही जे काय समाजकंटक आहे, जे दगडफेक करणारे आहे, यांना ताब्यात घेतल्यानंतर सखोल चौकशी करून यावर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी आता स्पष्ट केले आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बावनबीर, बुलढाणा। वर्ध्याच्या हिंगणघाटमधील कारंजा चौकामध्ये दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान 2 गटांमध्ये वाद झाला। विसर्जनाच्या वेळी 2 गट आमने-सामने आलेले होते। हा वाद सोडवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केली। यावेळी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विशाल उर्फ वाढरू कुळमते आणि रामदास वाटणकर या दोघांनी धारदार शस्त्रानं हल्ला केला। यामध्ये पोलीस कर्मचारी जखमी झालाय। दरम्यान पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलंय। नाशिकच्या कळवण खुर्दमध्ये काल आदिवासी बांधवांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांवर दगडफेकीची घटना घडली होती। संतप्त आंदोलकांनी कळवण पोलीस ठाण्यावरही हल्ला करत दगडफेक केली। या दगडफेकीमध्ये पोलीस कर्मचारी माधुरी पवार जखमी झाल्यात, तर वार्तांकन करताना पत्रकार दीपक सोनावणे हे सुद्धा जखमी झाले। पोलीस ठाण्याचं गेट आणि दंगा नियंत्रण गाडी याचं मोठं नुकसान झालंय। या घटनेनंतर दगडफेक करणाऱ्या 33 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। कळवण खुर्द इथल्या शेतकऱ्याने शेतमजूर विठोबा पवार यांचं अपहरण करून खून केल्याचा आरोप करत संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीसाठी आदिवासी बांधव आक्रमक झालेले होते। पुण्यामध्ये आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे। लोहगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडलाय। या प्रकरणानंतर वडगाव शहरी मतदारसंघामध्ये खळबळ निर्माण झाली आहे। वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांचा वाद झाला। हा वाद विकोपाला गेला आणि दोन्ही गटामध्ये हाणामारी झाली। यामध्ये बापू पठारे यांना देखील धक्काबुक्की झाल्याचं समोर आलंय। या धक्काबुक्कीच्या घटनेमध्ये आमदार पठारे यांना किरकोळ दुखापतही झाल्याची माहिती आहे। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने यामध्ये हस्तक्षेप करावा लागला। विद्यमान आमदारांना झालेल्या या धक्काबुक्कीमुळे येथे काही काळ तणावाचं वातावरण होतं। पुण्यातील नवले पुलाजवळ झालेल्या अपघात प्रकरणी गौतमी पाटीलच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। पुणे पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका विशेष पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे। पुणे पोलिसांकडून गौतमीला चौकशीसाठी नोटीसही पाठवण्यात आली आहे। हा अपघात झाल्यानंतर गौतमी पाटीलची कार टोईंग व्हॅन आणून घटनास्थळावरून नेण्यात आली। ही टोईंग व्हॅन नेमकी कोणी आणली याचा तपास सध्या पोलीस करतायत। त्यासाठी परिसरातील सगळे सीसीटीव्ही तपासले जात आहेत। तर कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गौतमी पाटीलबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। चंद्रकांत पाटलांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करण्यापेक्षा पोलीस स्टेशनला घेऊन बोललं पाहिजे। तसंच ज्यांच्या आजूबाजूला अनेक गुन्हेगार आहेत त्यांच्याकडे चंद्रकांत पाटलांनी लक्ष द्यावं असे रवींद्र धंगेकर म्हणाले।
तसंच गौतमी पाटीलची चूक असल्यास तिच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रवींद्र धंगेकरांनी केली आहे. माझं म्हणणं हा मोबाईलमधनं व्हिडिओ करून लोकांना दाखवण्यापेक्षा त्यांनी इथून हा सगळा तपासाचा भाग आहे. ते मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, पुढं मंत्री, त्यांनी इथून बोललं पाहिजे. ज्यांच्या आजूबाजूला अनेक गुन्हेगार आहेत त्यांच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं. ऑफिसमधनं व्हिडिओ करून त्याचा उपयोग नाही. चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये पाटील नावाचा व्यक्ती आहे. तो चंद्रकांत पाटलांचं काम बघतो. त्याचे सगळे मोबाईलमधले सगळे त्याचे मोबाईल आहेत, त्याचे नंबर आहेत, त्याची चेकिंग पोलिसांनी केली पाहिजे. गायवाळ आणि तो किती वेळा बोलला आणि दादांना किती वेळा निरोप दिला याची सगळी माहिती पोलिसांना मिळेल. पण सत्ता आहे आणि सत्तेत पोलीस काही करत नाही. वस्तुस्थिती आहे. ज्यांचा अंकुश आहे, ज्यांनी त्याच्यासाठी वाढवलेली ही पिलावळ आहे, त्यांचा तपास. चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये पाटील नावाचा व्यक्ती आहे. तो चंद्रकांत पाटलांचं काम बघतो. त्याचे सगळे मोबाईलमधले सगळे त्याचे मोबाईल आहेत, त्याचे नंबर आहेत, त्याची चेकिंग पोलिसांनी केली पाहिजे. गायवाळ आणि तो किती वेळा बोलला आणि दादांना किती वेळा निरोप दिला याची सगळी माहिती पोलिसांना मिळेल. पण सत्ता आहे आणि सत्तेत पोलीस काही करत नाही. वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये 11 ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. विभागीय आयुक्तालयावर हा मोर्चा काढण्यात येईल. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 आणि सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे. त्यासाठी 5 ऑक्टोबरपासून संपूर्ण मराठवाड्यामध्ये विविध ठिकाणी आंदोलन केले जाईल. 5 ते 8 ऑक्टोबर दरम्यान ग्रामसभा, गावागावामध्ये बैठकाही घेतल्या जातील. 8 ऑक्टोबरला प्रत्येक तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात येतील. तर 11 ऑक्टोबरला ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये विभागीय आयुक्तालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढला जाईल. गेल्या काही दिवसांपूर्वी मराठवाड्यामध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय. अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्यानं अनेक पिकं मातीमोल झालीत. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते आजपासून 3 दिवसीय मराठवाड्याचा दौरा करतायत. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि सरचिटणीस मनोज चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी हा दौरा करणार असून लातूर, धाराशिव आणि सोलापूर इथल्या शेतकऱ्यांच्या भेटी ते घेतील. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बी बियाणे आणि खतांची मदत मनसे पक्षातर्फे देण्यात येणार आहे. आता आणखी एक मोठी बातमी. मराठवाड्याला अतिवृष्टीनं चांगलंच झोडपून काढलंय. जास्तीच्या पावसामुळे भूगर्भामध्ये पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे शेतातील बोरवेलही ओव्हरफ्लो झाल्यात. बोरवेलमधून पाणी येतंय तर सरकारनं शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याची मागणी आता शेतकरी करतायत. तर भूजल पातळी तर वाढलेली आहे, मात्र पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. पेरणी करण्यासाठी शेतकऱ्याकडे पैसा नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर मदत करावी हीच मागणी जोर धरू लागली आहे. नांदेडमधली दृश्य आपण बघतोय. नांदेडमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला होता. नांदेडमध्ये जी पूर परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती, त्यानंतर आता पूर परिस्थिती ओसरल्यानंतर जे आहे ते शिवारामध्ये जर आपण पाहिलं तर अक्षरशः चिखल आपल्याला पाहायला मिळत आहे. संपूर्ण सोयाबीन जे आहे ते या भागातील या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे. इथे कुठलंच यंत्र जे आहे इलेक्ट्रिकचं यंत्र या शेतामध्ये लावलेलं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत असतानाच जे आहे ते या ठिकाणच्या शेतामध्ये बोर जो आहे तो पूर्ण ओव्हरफ्लो झालेला आहे. भूगर्भात जे पाणी आहे ते या बोरच्या माध्यमातून हे बाहेर सगळं पडत आहे. नांदेड जिल्ह्यात जो पाऊस झालेला आहे त्याची सरासरी जी आहे दरवर्षीची असते ती 891 इतकी असते. मात्र यावेळेला जे आहे ते सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे. जवळपास 1000च्या वर यावेळेला जे आहे ते पावसाची नोंद या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर जो आहे तो मोठा प्रश्न आता उपस्थित राहिलेला आहे. आपल्या शेतात जे नुकसान झालेले आहे त्याची मदत कधी मिळणार आहे उपस्थित झालेला आहे. अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड. आता पाहूयात उर्वरित फास्ट बातम्या. मुंबईसह कोकणाला शक्ती चक्रीवादळाचा इशारा देण्यात आलाय. 7 ऑक्टोबरपर्यंत कधीही वादळ धडकण्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला वादळाचा इशारा देण्यात आलाय. ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगानं वारे वाहू शकतात. 5 ऑक्टोबरपर्यंत समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रामध्ये जाऊ नये असं आवाहनही करण्यात आलेलं आहे. या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी.
राज्यातल्या काही भागांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि त्याच वेळेला साधारणपणे अरबी समुद्रामध्ये आणखीन एक संकट घोंघावतंय, ते म्हणजे शक्ती चक्रीवादळाचं. अरबी समुद्रामध्ये असलेले हे चक्रीवादळ आणि त्यामुळे साधारणपणे राज्यातल्या किनारपट्टी भागामध्ये याचे काही परिणाम जाणवतील असं म्हटलं गेलेलं आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे कोकणातले प्रमुख जिल्हे, त्यासह पालघर, ठाणे, मुंबई इथल्या किनारपट्टी भागांमध्ये मुसळधार पाऊस या काळामध्ये होऊ शकतो असं म्हटलेलं आहे. आत्ताच्याकडे जर आपण बघितलं तर मी कोकणातल्या किनारपट्टी भागामध्ये आहे आणि इथं आत्ताच्या घडीला वातावरण तसं म्हटलं तर शांत आहे. अर्थात ढगांची दाटी काही प्रमाणात आपल्याला किनारपट्टी भागामध्ये दिसून येते, पण पावसानं मात्र विश्रांती घेतलेली आहे. काही वेळेला हा पाऊस रिमझिम किंवा रिपरिप बरसताना दिसून येतो, पण असं असलं तरी किनारपट्टी भागांमध्ये काळजी घ्या, सतर्कता बाळगा असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. यासाठी सध्या जय्यत तयारी सुरू आहे. विमानतळाच्या उद्घाटनानंतर मोदींची जाहीर सभाही होणार आहे. या सभेला 50,000हून अधिक लोक उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन भव्य सभामंडपाची उभारणी करण्यात आलेली आहे. याचाही आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. मी सध्या त्याच ठिकाणी आहे. तुम्ही पाहताय की उद्घाटन केल्यानंतर मोदी यांची भव्य अशी सभा या ठिकाणी होणार आहे आणि त्या सभेसाठी आता भला मोठा हा सभा मंडप आहे तो उभारण्याचं काम सुरू आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत, पाऊस पडतो, त्यामुळे अशा प्रकारे आहे ते मंडप उभा करण्यात येणार आहे, जेणेकरून जर पाऊस पडला तर कुठल्याही प्रकारचा अडथळा या सभेला येऊ नये. आपण जर पाहिलं, या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुरुवात 2000 साली झाली होती आणि अखेर 25 वर्षानंतर आहे ते हे स्वप्न पूर्णत्वास जातंय. काही वर्षापूर्वी प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी ही या विमानतळाच्या भूमिपूजनाला सुद्धा आले होते. त्यावेळेस मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होते आणि आताही 8 तारखेला जेव्हा मोदींच्या हस्तेच उद्घाटन होणार आहे. जरी 8 तारखेला उद्घाटन होणार असलं तरी प्रत्यक्ष विमानसेवा जी आहे, डोमेस्टिक आहे, इंटरनॅशनल आणि कार्गो, ही डिसेंबर महिन्यामध्ये सुरू होणार आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. नागपुरात मेंदूज्वर सदृश्य संशयित आजारानं मृत बालकांचा अधिकृत आकडा 10 वर पोहोचलाय. 10 पैकी 5 मृत बालक महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील असून ते नागपुरामध्ये उपचारासाठी आलेले होते, तर उर्वरित 5 बालक हे मध्य प्रदेशातून नागपुरात उपचारासाठी आलेले होते. दरम्यान या बालकांच्या मृत्यूचं गूढ अजूनही कायम आहे, कारण त्यांचा मृत्यू अॅक्यूट एन्सेफॅलायटिस सिंड्रोममुळे झाल्याचा संशय असताना त्या संदर्भातील विविध टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती आहे. मुख्य आजार आहे, जसं जॅपनीज एन्सेफॅलायटिस, त्याच्यानंतर मग चंदीपुरा, त्याच्यानंतर हर्पेक्स सिम्प्लेक्स व्हायरस आणि इतर सुद्धा व्हायरस, हे सगळेच्या सगळे निगेटिव्ह आलेले आहे. म्हणजे आपण ॲट प्रेझेंट आता हे ॲक्यूट एन्सेफॅलायटिस सिंड्रोमचे पेशंट आहे की नाही याबद्दल अजूनही क्ल्यू मिळालेला नाही, क्वेश्चन मार्कच आहे. त्यामुळे आपण आता याला डेझिग्नेट नाही करू शकत म्हणजे एईएसच्या हे डेथ आहे किंवा केसेस आहे. मध्य प्रदेश नंतर केरळ, राजस्थान आणि तामिळनाडूतही कोल्ड ड्रिंक या कप सिरपवर बंदी घालण्यात आली आहे. कप सिरपच्या सेवनानं आतापर्यंत 17 बालकांचा मृत्यू झालाय. मृत बालकं ही 1 ते 5 वर्ष या वयोगटातली आहेत. छिंदवाड्यामध्ये पोलिसांनी औषध निर्मिती कंपनी आणि डॉक्टर प्रवीण सोनी यांच्यावर गुन्हा दाखल करून एका डॉक्टरलाही अटक केली आहे. तर या बातम्यांसोबतच